हॅलो, आज इथे मी परत आलेलो आहे संडेला स्पेशल मुलांबरोबर. तर आज एक रिअल लाईफ सिच्युएशनमधलं वेगळा प्रॉब्लेम घेतलेला आहे. तर आधी मी एक्सप्लेन करतो काय प्रॉब्लेम आहे. मुलांनी लिहून घेतलेलं आहे. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक सर्कशीचा तंबू घेतला आहे, सर्कस टेंट, विच इज इन द फॉर्म ऑफ सिलेंडर. आता मी दोन्ही मराठी इंग्लिशमधनं बोलणार आहे, तर ते काय इंग्लिश मीडियमची मुलं आहेत त्यांना पण कळायला पाहिजे. तर सर्कशीचा तंबू म्हणजे वृत्तचित्ती. वृत्तचित्ती म्हणजे सिलेंड्रिकल शेप. ओके, असा सर्कसचा तंबू आहे. त्याचे व्यास म्हणजे डायमीटर तुम्हाला दिले, किती दिले? 56 मीटर. आता व्यास म्हणजे डायमीटर फॉर इंग्लिश मीडियम स्टुडंट्स. सो रेडियस विल बी 28 मीटर्स. रेडियसचा अर्थ त्रिज्या. तर 56च्या अर्धी म्हणजे 28 मीटर त्रिज्या झाली आणि उंची 20 मीटर दिली. आता प्रश्न असा विचारला आहे की कापडाची किंमत ₹30 पर मीटर स्क्वेअर, 30 रुपये पर मीटर स्क्वेअर कापडाची किंमत आहे सर्कसच्या तंबूची. टोटल खर्च किती येणार आहे टेंट तयार करायला? ओके, हा प्रश्न आहे तुम्हाला. ओके, एक्सप्लेन केलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितले पण आहे मेथड. आता कोण पुढे येऊन सांगणार आहे आपण काय केलं ते? प्रेम सांगतोय आपल्याला काय काय केले ते. कॅमेराकडे बघ. ओके, आता मी तुला विचारतोय की काय सुरुवातीला काय करणार तू? आपल्याला टोटल किंमत काढायची आहे कापडाची. तर इथे काय करणार सांगा. या वृत्तचित्तीचे पूर्ण व्यास 56 बरोबर 56 मीटर आहे व त्याची त्रिज्या 28 मीटर आहे. ओके, आणि त्याची उंची 20 मीटर आहे. तर तंबूची उंची 20 मीटर आहे. व आपल्याला वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ वरच्या वर्तुळाचे क्षेत्रफळ याची बेरीज करायची आहे. इथे आकृतीत दाखव. वक्र पृष्ठफळ म्हणजे काय? वक्र पृष्ठफळाची आपल्याला पण वक्र पृष्ठफळ कुठे दिसतंय आकृतीत? पुढे हे पूर्ण करेक्ट. म्हणजे आता इंग्लिश मीडियमच्या स्टुडंट्सना दिस इज कॉल्ड एज द कर्व्ड सरफेस एरिया. 10th स्टँडर्ड स्टुडंट्स हॅव लर्न दिस. कर्व्ड सरफेस एरिया म्हणजे वक्र पृष्ठफळ इन मराठी. आता we have taken this curved surface area and area of the top circle. Okay, म्हणजे वरचं वर्तुळ म्हणजे सर्कल. ओके, मोस्ट ऑफ यू डोंट नो दिस टर्म्स. तर हे दोन्ही आपण ऍड केले, बेरीज केली आहे. त्यामुळे पुढे काय मिळालं? दोघांची बेरीज केल्यामुळे तुला हे कॅल्क्युलेट केलं. पायची किंमत 22/7. हे सर्व व्हॅल्यूज टाकल्यात आपण. 2πRh प्लस πr² मध्ये व्हॅल्यूज टाकल्यात. कर्व्ड सरफेस एरिया प्लस एरिया ऑफ द टॉप सर्कल काय मिळालं तुला? ते केल्यानंतर आपल्याला 5984 मीटर वर्ग मिळाला. मग का आपण ओके 5984 5984 मीटर स्क्वेअर्ड इज द एरिया ऑफ द क्लॉथ रिक्वायर्ड, टेंट क्लॉथ रिक्वायर्ड. म्हणजे काय म्हणालो मी? 5984 मीटर वर्ग हे टोटल कापड लागणार आहे. इतकं लागणार आहे मीटर वर्ग मध्ये, इतकं लागणार आहे. आता हे काय दिले आपल्याला? आपल्या त्या तंबूला एका कापडाची किंमत दिलेली आहे. म्हणजे आपणास 5984 मीटर गुणिले 30 करायचं आहे. ओके, म्हणजे टोटल खर्च किती लागणार आहे कापडाला. ओके, आता इथे मुलांना मी सांगतो फॉर इंग्लिश मीडियम मेन्स्युरेशन चॅप्टरमध्ये यू हॅव लर्न हाऊ टू फाइंड आउट सर्टन एरियाज. ओके, सो नाउ वी हॅव जस्ट टेकन दिस problem where we got the total surface area for the tent cloth and this is the cost 30 rupees per meter square. Okay. So total cost will be 5984 into 30. Okay, that is 1,79,520 इतका खर्च येणार आहे. आता आजच्या एपिसोड पासून मी तुमच्याशी इंग्लिशमध्ये पण टर्म सांगणार आहे, कारण की आता 10वी झाल्यानंतर पुढल्या वर्षी 11वी मध्ये काही मराठी नाही आहे. सो यू शुड गेट यूज टू दिस टर्म्स ऑल्सो. तुम्ही पण हळूहळू शिका. ऑलरेडी आहेत काही टर्म्स इंग्लिशमध्ये, पण या स्पेशल काही टर्म्स आहेत. क्लिअर? ओके, थँक्यू.